मुळी देह त्रिगुणाचा, रजसत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती आणि तमगुणे अधोगती पावती मानव. समर्थ रामदासांनी स्पष्टच करून टाकला की संपूर्ण देह माणसाचा कोणाचा पण असो 3 गुणांनी युक्त आहे, म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण. आणि गुणच काय करतात आपल्या शरीराला गुणच काय करतात, तर आपल्या शरीराला गुण नाचवतात. रजोगुणाला तरी माणूस नको त्या वाटेला जातो, तमगुणाला तर खाण्यापिण्याचा कार्यक्रम करतो, आणि सत्वगुणाला तर तो भगवत भक्तीकडे बोलतो. मग आता आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणता गुण आपल्याला पोषक आहे, तर तो फक्त सत्वगुण आहे. आणि सत्वगुण सगळे जे गुण आहेत, 3 गुण, ते 3 गुण या देहाकडनं होतात. तिथे जीवाचा काही संबंध नाही. त्यासाठी एवढा विस्तार आपल्याला दिलेला आहे. आपण आता वाचूया. स्फटिक श्वेतवर्णी दिसे श्वेत, स्फटिक श्वेतवर्णी दिसे श्वेत, परी तो श्वेतपणा अलिप्त, तेवी सत्वी दिसे ज्ञानवंत, गुणज्ञानातीत जीवात्मा. काय सांगतात आपल्याला बघा इथे. पांढऱ्या रंगाचा कपड्यावर स्फटिक ठेवला तर स्फटिक पांढरा दिसतो, पण खरे पाहता स्फटिक स्वच्छ पारदर्शकच आहे. तसा सत्वगुणाने ज्ञानवान दिसणारा देहधारी जीव सत्वगुणी वाटतो, पण तोही मूळ जीवात्म्यात नसतो. स्फटिक माहिती ना, स्फटिक असा पांढरा असतो. तो ज्या रंगावर आपण ठेवू तसं त्याला रंग चढतो. ज्या रंगावर आपण ठेवू तसं त्याला रंग चढतो. तसं त्यांनी काय सांगितले, दृष्टांत झाला. सिद्धांत काय सांगतो की आपला जो जीव आहे तो ज्या गुणावर सवार होईल त्या गुणाचा दोष त्याला लागतात जीवाला. पण जीव काहीही करत नाही, संपूर्ण देह करतो. संपूर्ण देहाचा दोष आहे. गुण कोणाकडे आहेत, तर त्या देहाकडे आहेत. जीवात्मा काहीही करत नाही. जीवात्माला ते लागत नाही, कारण सगळं गुण देहाचे आहेत सगळे. बघा ना, अहंकार हा सगळ्यांना नाचवतो. अहंकाराकडे हे गुण आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी असं लिहिले, या अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जायला पाहिजे माणसाचा, जातच नाही शेवटपर्यंत. सगळं जाईल पण अहंकार जात नाही. आणि अहंकार जाण्यासाठी आपल्याला एकमेव उपाय काय, की संतांना शरण जायला पाहिजे. आणि संतांना शरण जाऊन, नुसतं शरण जाऊन फायदा नाही. संतांनी दिलेली आपल्याला ध्यानाची प्रक्रिया आपण करायला पाहिजे. ध्यानाच्या प्रक्रियेतून आपली सर्व इंद्रिये एका आत्मस्वरूपाशी एकरूप होतात. स्वरूप साक्षात्कार होतो. आपण कोण, आपली ओळख पटते. आपण किती वेळ जगणार आहोत, आपला देह किती काळ टिकणार आहे, ज्याची त्याला अनुभूती येते. वैराग्य प्राप्त होतो. वैराग्यातून विवेक निर्माण होतो आणि विवेकातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती आहे. सगळ्या गोष्टी बरं का एकमेकाला लागून आहेत. सगळ्या गोष्टी एकामेकावर अवलंबून आहेत. नुसता वैराग्य असेल, नुसता तुमच्याकडे वैराग्य असेल आणि तुमच्याकडे विवेकच नसेल तर, म्हणजे आपल्याला नुसतं वैराग्य आहे काही लोकांना, पण वैराग्याच्या जोडीला ज्ञान पण पाहिजे. एखाद्या माणसाला पूर्ण वैराग्य आला संसाराचा, पण संसार टाकून गेला, तो जमेल का? मुलं बालं तशीच घरी. वैराग्य कशाला म्हणतात, की सगळं आहे आपल्याकडे, सगळं आपल्याकडे करोड रुपये आहेत, गाड्या आहे, बंगला आहे, सगळं आहे, पण ती भोगण्याची इच्छा नाही. ह्याला म्हणतात वैराग्य. सगळं आहे आपल्याकडे बरं का, एखाद्या माणसाकडे सगळं आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं इस्टेट आहे, पण तिचा भोग घेण्याची इच्छा नाही. त्याला वैराग्य म्हणतात. नाही तर लोकांकडे काहीच नाही ना, वैराग्य आलं मला. तुझ्याकडे आहेच नाही काही, तर वैराग्य काय येणार? नसणं आणि असणं. नसणं म्हणजे नाहीच. आता एखाद्या माणसाकडे नाहीच आहे. एखाद्या माणसाला गाडी घ्यायची इच्छा आहे आणि त्याच्याकडे पैसाच नाही,
तो बोलतो मला गाडी चालवायला आवडत नाही. का? पैसाच नाही, गाडीच घेऊ शकत नाही. पण एखाद्या माणसाकडे 10 गाड्या आहेत, पण तो गाडीला हात लावत नाही. का? नको म्हणतो मला गाड्या. का? असून भोगण्याची इच्छा नाही, त्याला म्हणतात वैराग्य. आणि तो वैराग्य आपल्याला जमला पाहिजे. आणि तो वैराग्य कधी येतो आपल्याला? तर तापत्रयी पोलला, संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थासी. तापत्रयी पोलला, ज्याला आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक या तिन्ही तापाने जो पोळला जातो. त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला. संसारामध्ये ताप आले, दुःख आले, कष्ट आले, अनेक प्रकारच्या यातना भोगल्या. मरता मरता माणूस वाचला तर त्याला वैराग्य येतो. आणि आपण असं समजू, एखादा माणूस खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे सगळं आहे, गाड्या आहे, पण त्याला वैराग्य काहीच नाही. तर माझ्या बापाने सगळं काही ठेवलं आहे, गाड्या, घोड्या, बंगले, मी कशाला तिकडे जाऊ, मी कशाला भक्ती करू. जो तापत्रयी पोलला, संसार दुःखे दुखावला, ज्याला संसारामध्ये दुःख आले, ताप आले, कष्ट आले, तोच परमार्थ करेल. बाकी जो आनंदात आहे, सुखी आहे, ज्याला काही दुखापत नाही, ज्याला काही त्रासच नाही, तो डॉक्टरकडे जाईल कशाला. आणि ज्याला अनेक प्रकारच्या व्याधी लागल्यात, तो हा डॉक्टर करतो, तो डॉक्टर करतो, अनेक प्रकारचे डॉक्टर शोधून काय करतो, आपण कधी बरं होऊ याची वाट बघत असतो. पण सगळ्यात मोठा डॉक्टर कोण असेल आपल्याला इहलोकातून परलोकामध्ये? हा जो आपल्याला भवरोग लागलेला आहे, जन्माला येणं आणि मरणं, हा सगळ्यात मोठा रोग आहे. आणि ह्या रोगावर एकमेव उपाय असेल तर ते आहे सद्गुरूंनी सांगितलेलं नाम. साधू संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टीने अवलोकिले, ते हे नाम श्रीहरीचे. आपल्याला श्रीहरीचं नाम कसं भजायचं, जो आपला वेळ मिळेल त्या वेळेला आपण नामस्मरण कसं करायचं हे सांगणारे सद्गुरू आहेत. ज्ञानाच्या गोष्टी नको बरं का. ज्ञान प्रत्येक माणूस ज्ञानी आहे, प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे. त्याला आपण अक्कल शिकून फायदाच नाही, कारण प्रत्येक माणूस ज्ञानी आहे, पण तो आत्मज्ञानी नाही. का? आत्मज्ञानी का नाही? तर तो आत्म्याचा भजन करत नाही. जो सद्गुरू आपल्याला आत्म्याचा, आत्मदेवाचा भजन करायला लावतो, तोच आत्मज्ञानी. लिहिलं की ना, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरार्थकम. जे केलेलं सगळं फुकट जाईल. म्हणून आपण शास्त्र वाचणं तेवढ्यापुरतं ठीक आहे. म्हणून गीता काय सांगतो आपल्याला, की नाना शास्त्रे पठ्ये लोकम, म्हणजे मोठ्या मोठ्या पांडित्य लोकांनी, बुद्धिवान लोकांनी नाना शास्त्रे पठ्ये लोकम, अनेक प्रकारची शास्त्रे वाचली, सगळे वाचले. अगदी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, नाथ भागवत, सगळं वाचलं. नाना शास्त्रे पठ्य लोकम, पठ्या लोकांनी. पठ्य म्हणजे जो बुद्धीमध्ये तीक्ष्ण आहे. काय लोकांची बुद्धी भरपूर तीक्ष्ण असते, एकदा वाचले की लगेच लक्षात राहतो त्यांच्या. आणि सांगतात पण, नाना दैवत पूजनम, सगळ्या देवांची आपण पूजा केली, पण हे करून आत्मज्ञान भेटत नाही. संत सांगतात, कितीही वाचन केलं, सगळ्या देवांचे, अगदी जे दिसतील आपल्याला देव, या सगळ्यांची आपण पूजा केलं तरी आपल्याला आत्मज्ञान भेटणार नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरार्थकम. आत्मज्ञान आपल्याला भेटणार नाही. आत्मज्ञानासाठी आपल्याला आत्म्याशीच एकरूप व्हावं लागेल. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, जे त्यांनी आपल्याला जे ध्यान दिलेलं आहे, त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होता येतो. आणि ज्या वेळेला आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो आणि तिथून जे आपल्याला आत्म्याचं ज्ञान, आत्मदेवाचं ध्यान केल्यावर आत्मज्ञान प्रगट होतं. आत्मज्ञान कोणाकडे? आत्म्याकडे आहे. प्रत्येकाच्या आत्म्याकडे ते ज्ञान आहे, ते घेऊनच आलोय आपण, पण आपण त्यालाच विसरलोय. आणि आपण सगळा जग आपण काय करतो, संपूर्ण जग आपण हिंडतो, पण ज्या ठिकाणी ते ज्ञान आहे, ज्या ठिकाणी ती उपासना पाहिजे,
ज्या ठिकाणी आपण भजन करायला पाहिजे, महावाक्याचा बोध घ्यायला पाहिजे, ते आपण करत नाही. म्हणून जे पंथ असतील ना, त्या पंथांनी जे काय चालवले आपल्या भक्ती मार्गात, ती पहिली पायरी आहे. पण शेवटच्या पायरीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला नाम घ्यावं लागेल. चुकीचं काय नाही बरं का, सगळं चाललंय ते बरोबर आहे. पण त्यातला त्यांनी सांगितलं की नाही, 7व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, परी आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला रिगे. ज्ञानोबाला सांगतात, आस्थेच्या महापुरी सगळ्या लोकांना असं त्या भक्ती मार्गामध्ये उड्या टाकल्यात भक्ती करण्यासाठी. रिगतात कोट्यावरी लोक इकडे निघाल्यात पूजा करायला, ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा. परी प्राप्तीच्या पहिलं तरी म्हणजे भगवंताची प्राप्ती, भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचण्यासाठी, त्या महावाक्याच्या बोधातून आपण त्या आत्मानंदामध्ये जाण्यासाठी, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी एखादाच निघतो. विपायला रिगे एखादाच माणूस निघतो. आणि त्या सगळ्यांमध्ये आपण जेवढे आता श्रवणाला आहोत, हे सगळे आपण त्या लाखामध्ये आहोत. तिथे आपला नंबर लागलेला आहे की आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाण्याचा अधिकार संतांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्या संतांचं असं जे संत आहेत नाथ बाबा, त्या नाथांचं आपण भागवत वाचतो. म्हणजे आपण किती पुण्यवान, किती भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान आहोत. आपल्यासारखं भाग्य कोणाचंच नाही की आपल्याला ह्या भागवत ऐकण्याची, ज्ञानेश्वरी ऐकण्याची, दासबोध ऐकण्याची, तुकोबारायांची अभंग ऐकण्याची आपल्याला गोडी लागलेली आहे. आणि ती गोडीच आपल्याला काय करणार आहे, ती गोडीच आपल्याला सोडीबांधी करणार आहे. म्हणजे जन्ममरणाची सोडीबांधी करणारी गोडीच आहे आपल्याला. त्रिगुण गुणेशी अलिप्तता, दाविली जीव शिवांची तत्वता, देही आसुनी निसन्नता, ऐका आता सांगेन. त्रिगुण गुणेशी अलिप्तता म्हणजे काय सांगतात तिथे, जीवात्मा 3 गुणांपासून वेगळा आहे. त्रिगुण गुणेशी अलिप्तता म्हणजे जीवाला हे गुण चिटकत नाही. गुण कोणाकडे आहेत? देहाकडे. आणि हे गुण का जात नाही आपले, तर आपण देहबुद्धीवर आहोत. म्हणून आपल्याला स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण, ज्ञान कैवल्य ही ज्या आपल्याला अभ्यास दिलेले आहेत, त्या अभ्यासाच्या मार्गात आपण गेलो, अभ्यास करत करत आपण ज्ञान कैवल्य अवस्थेपर्यंत गेलो, तरच आपले हे गुण निघणार आहेत. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप काबाड कष्ट करावे लागतील. श्रीगुरूंच्या सान्निध्यात राहावं लागेल, सातत्याने आत्मचिंतन करावं लागेल. संसारामध्ये राहूनच सगळं करावं लागेल. संसार टाकून अजिबात नाही. जनाबाईने पण तेच केलं. म्हणून जनाबाई काय म्हटले की, दलिता कांडिता तुझं गाईन अनंता, मन गोविंदी परी देह काम करी. बघा किती साधं सूत्र मांडलं जनाबाईने, साधं सूत्र मांडलंय. दलिता कांडिता म्हणजे दळण दळताना, तांदूळ कांडताना त्या उखळीमध्ये, त्यावेळेला उखळ्या होत्या माहिती ना, त्यावेळेला जाते होते, अशा चक्क्या वगैरे काय नव्हत्या त्यांच्या काळामध्ये. मुसळ, उखळी, जातणे, जाता असं होतं त्यावेळेला. म्हणून तिने काय सांगितलंय, दलिता कांडिता तुझं गायन अनंता म्हणजे भगवंता, दळताना कांडताना तुझं नाव सातत्याने मी घेईन. पण कसं घेईन? मन गोविंदी, माझं मन गोविंदा तुझ्या चिंतनामध्ये रममान झालेलं असेल, पण देह काम करी. देह काम करतो माझा, पण माझं मन त्या भगवंताकडे लागलेलं आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन, कधी माझा उद्धार होईल? असं प्रत्येकाने विचारा आपल्या मनाला. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझे. चित्ताला समाधान मिळालं, कधी मिळेल आपल्याला? आपल्याला चित्ताला समाधान मिळालं पाहिजे. आणि तो समाधान मिळण्यासाठी आपल्याला श्रीगुरूला शरण जावं लागेल. प्रत्येकाने लक्षात घ्या, आपले गुणच आहेत, आपले अवगुण आहेत ते.
तिन्ही गुण बाद व्हायला पाहिजे. तिन्ही गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. मग आपण आता कुठे जमा बघा, ज्याचा त्यांनी करा विचार. आपल्या आपल्या मनाचा, आपल्या अंतःकरणाचा, आपल्या देहबुद्धीचा आपणच काय करायला पाहिजे? आपणच आपण अवलोकन करायला पाहिजे. आपणच आपली परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा तुम्हाला कोणीही सांगायला येणार नाही. ज्याने त्याने भक्ती मार्गामध्ये आपण कुठपर्यंत आलोय, आपला अभ्यास कुठपर्यंत आहे, आपलं वाचन कुठपर्यंत आहे, आपल्याकडे वेळ किती आहे, आपल्याला किती वेळ आपल्याला भगवंताच्या चिंतनाला आपल्याला देता येईल, ज्याने त्याने काढा. कारण प्रपंच काय आहे? प्रपंच लटिका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर धार हरिविन. लटिका हा प्रपंच लटिका आहे. दिसतं ते काय खरं नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार खोटा आहे सगळा म्हणतात. वाया येर धार हरिविना. हरीचं नाम नसेल तर आपल्याला फुकट जाणं येणं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, या फेऱ्यामध्ये आपल्याला किती जन्म झाला फेरा, गणित नाही दातारा. गणित नाही हो, अगणित वेळा आपण जन्माला आलोय, पण तरी भगवंताची भेट झालेली नाही. आणि भगवंताच्या भेटीसाठी आपण आतुर असलं पाहिजे. भगवंताची भेट कधी होईल ह्याच्यासाठी प्रत्येकाने आतुरतेने भगवंताला हाक मारा. नाभीपासून हाक मारा, नाभी कमळापासून हाक मारा त्याला. जसं गायक कसे गातात नाभीपासून, तेव्हा त्यांचा आवाज सुंदर दिसतो. तसं आपण आपल्याला जन्ममरणाच्या फेड्यातून सुटण्यासाठी नाभीपासून आपल्याला भगवंताला हाक मारता यायला पाहिजे. नाभीच्या पलीकडे भगवंत आहे, तर आपली नाभीची उपासना चालू व्हायला पाहिजे. पराभक्ती आपल्याला जमली पाहिजे. म्हणून परे हुनी परते घर, तेथे राहून निरंतर राहता यायला पाहिजे. परीच्या पलीकडे आपल्याला निरंतर राहता यायला पाहिजे. निरंतर म्हणजे जराही अंतर असता कामा नये. आपण लगेच काय करतो, आता हे आपण झालं प्रवचन की लगेच आपण त्या काय करतो, हे सगळं आपला पोत्यापुरांना बाजूला ठेवतो, जेवलो की आपण झोपतो, टाकून देतो. पण आपण आत्तापर्यंत काय ऐकलंय, आपण काय करायला पाहिजे, आपला दृढ निश्चय नाही. दृढ निश्चय असायला पाहिजे. भक्ती निश्चयाची असली पाहिजे. भक्ती कसली असली पाहिजे? निश्चयात्मक भूमिका असली पाहिजे की एवढ्या वेळेमध्ये आपल्याला हे करायचंच, हे आपण ठरवायला पाहिजे. ज्याने त्याने ठरवलं पाहिजे. पण लोक ठरवत नाही आणि न ठरवता मग आपला वेळ निघून गेलेला असतो. मग इथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. त्रिगुण गुणेशी अलिप्तता. बघा हे 3 गुण आहेत ना, अलिप्त आहेत ध्यापासून. दाविली जीव शिवांची तत्वता. जीवात्मा 3 गुणापासून वेगळा असतो, हे मी तुला दाखविले. आता देहात असूनही जीव मुक्त कसा असतो ते ऐक. आता काय सांगतात भगवंत उद्धवाला, देहामध्ये असतानाच जीवाने मुक्त व्हायला पाहिजे. आणि ते कसं असतं ते मी तुला सांगतो. बघा एक एक कसं प्रश्न केलाय आणि त्या प्रश्नाची उत्तर कशी भगवंताने दिली आहेत उद्धवाला. आणि नाथांनी किती त्या म्हणजे टेक्निक वापरलेली. प्रत्येक गोष्टीला टेक्निक आहे हो, कला आहे ती एक. आणि ती कला प्रत्येकाला जमली पाहिजे. जीव मुक्त कसा होईल, काय लिहिलंय की जीव मुक्त कसा असतो हे मला सांग. म्हणजे जिवंतपणीमध्ये असतानाच आपण मुक्त व्हायला पाहिजे. देहीच विधेय होणे, करून काहीच न करणे, जीव मुक्ताची लक्षणे जीव मुक्त जाणते. संत रामदासाने लिहिलंय, देहीच विधेय होणे. देहामध्ये असतानाच भजन करता करता या देहाचा विसर पडला पाहिजे. आजपर्यंत कोणाला पडलाय का बघा देहाचा विसर? आणि संतांनी काय लिहून ठेवले, आपण चाललो कोणत्या पथावर? देहीच विधेय होणे म्हणजे देहामध्ये असतानाच या देहाचा विसर पडला पाहिजे. एवढं ध्यान व्हायला पाहिजे आपलं, एवढी आपली उपासना व्हायला पाहिजे. उपासना म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्मा तत्वाशी एकरूप होणे, याला उपासना म्हणतात बरं का. वाचन म्हणजे उपासना नाही, ऐकणं म्हणजे उपासना नाही.
उपासना म्हणजे त्या आत्मदेवाशी, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करता 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 संपूर्ण देहाचा विसर पडणं आणि अष्टसात्विक भाव तयार होणं, त्याला उपासना म्हणतात. लोकांना अष्टसात्विक भाव ते पण काय माहीत नाही. क्या अष्टसात्विक भाव म्हणजे काय? की अंगातून प्रत्येक माणसाला डोळ्यातून अश्रुपात होणं, डोळ्यातून सारखा अश्रूंच्या धारा लागणं ध्यानाला बसल्यावर, अनाथ ध्वनी आपल्याला ऐकायला येणं, उड्या मारणं, नाचणं, गाणं, हसणं, हे सगळं व्हायला पाहिजे. मूर्छा येऊन पडणं, अंगी रोमांच रवरवीत, सेदबिंदू ढळमलीत, चित्त चैतन्य द्रवत तेने सद्गदित पैवाच्या, हर्ष ओसांडता पोटी, अर्धमिलीन होय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी, त्याने ध्यान त्रिपुटी मावलेली, ध्यानाची अवस्था पण जाते निघून. ध्यानाची त्रिपुटी म्हणजे काय? ध्यान करणारा मी आणि ज्या परमात्म्याचं ध्यान करतो तो परमात्मा, आणि मधली अवस्था ध्यानाची. ध्येय ध्याता ध्यान, त्रिपुटी वेगळा. सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, हजार किरणाने सूर्य उगवतो तसा आपल्याकडे आत्मप्रकाश आपल्या स्वतःजवळ आहे, पण त्याची अनुभूती येणं त्याला म्हणतात अष्टसात्विक भाव. उड्या काय मारतो माणूस, गातो काय, हसतो काय, नाचतो काय. भगवंताने ज्यावेळेला अर्जुनाला या अष्टसात्विक भावाचं ज्ञान दिलं, किंवा जे अनुग्रह देण्याच्या आधी भगवंताची अवस्था अशी झाली होती. वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामध्ये सगळं आहे. भगवंताची अवस्था अशी, आधी भगवंतच आधी रडायला लागलेला आहे, म्हणजे त्याचा अश्रुपात झालेला आहे भगवंताचा. भगवंताच्या अश्रुपात भगवंताला आवडता आले नाही, आणि नंतर अर्जुनाची पण तशीच अवस्था झालेली आहे. म्हणजे अष्टसात्विक भाव हा काय आहे तर आपल्या ज्ञानाचा उगम आहे. जोपर्यंत प्रत्येक साधकाचं अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत भगवंतासाठी रडून बघा, भगवंत तुमच्या जवळच आहे. जसं लहान बालक रडला तर लगेच आई उचलून घेतो, तसंच आपलं आहे. आपण रडलो तर आपल्यासाठी भगवंत ताबडतोब आपल्याला उचलून घेतो. पण आपण संसारासाठी रडत बसलो, आपण या प्रपंचासाठी रडत बसले. आणि प्रपंच काय आहे तर प्रपंच सगळं जाणार आहे आपला. जे आपल्याला दिसतं त्याचा एक ना एक दिवस आपल्याला सगळंच जाणार आहे. आपला देह पण जाणार आहे, पण आपल्याला देहाची जास्त चिंता आहे. देहाला चालवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आणि तो कसं एकरूप व्हायचं याच्यासाठी आपले श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, आनंद संप्रदाय त्यांनी स्थापन केला. आधी अनादिकालचा आनंद संप्रदायाला एक परंपरा आहे, आणि त्या परंपरेची आपण पाईक असलं पाहिजे. त्रिगुण गुणेशी अलिप्तता, दाविली जीव शिवाची तत्वता, देय असून निसंगता, एक आता सांगेन. जीवात्मा 3 गुणांनी वेगळा असतो हे मी तुला दाखविल्या. आता देहात असून जीवमुक्त कसा असतो ते सांगतो. देहामध्ये असतानाच जीवमुक्त व्हायला पाहिजे. मेल्या पाठी मोक्ष म्हणती ते केवळ मूर्ख सांगितले. मूर्ख आपण आहोत. मेल्यानंतर कुठं मोक्ष मिळतो का माणसाला? जिवंतपणे असतानाच मोक्ष मिळाला पाहिजे. जिवंत असतानाच आपल्याला आपण त्या वासनेच्या बाहेर यायला पाहिजे, आपण त्या गुणाच्या बाहेर यायला पाहिजे, आपण त्या अहंकाराच्या बाहेर यायला पाहिजे. सगळ्यात मोठा आपल्याला मोक्षप्राप्तीला अडवणारा आपला देहाभिमान आहे. देहाच्या अभिमानामुळे आपल्याला आपली जवळजवळ 99% माणसं या अधोगतीला जातात. सगळ्यात मोठा देहाभिमान आहे. कुठल्याही गोष्टीचा माणसाला अहंकार होतो. सत्वगुणाचा पण अहंकार होतो, रजगुणाचा पण अहंकार होतो, तमगुणाचाही अहंकार होतो. आणि तो अहंकार जाण्यासाठी आपल्याला काय सद्गुरू काय करतात? उपासना देतात आपल्याला. जेवी घटा मागील जीवन, घटी चंद्रबिंबानी जान, तेवी शुद्धाशी जीवपण देहाभिमान देही देखे,
जेवी घटा माझी जीवन, घटातील जल ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते. एक घट आहे, घट असा म्हणजे आपला मटका आहे म्हणा, एक भांडा आहे म्हणा. त्या भांड्यामध्ये काय करतो आपण, पाणी टाकला तर चंद्राचं बिंब त्याच्यामध्ये येतो. चंद्राचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतो. बिंब कुठे आहे? बिंब वरती आहे. प्रतिबिंब कुठं आहे? पाण्यामध्ये आलं. घटातील जल ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते. घटात पाणी आला म्हणून त्याला आपला प्रतिबिंब दिसायला लागला. घटात पाणी नव्हता तेव्हा प्रतिबिंब दिसत होतं का? नाही ना. त्याप्रमाणे शुद्ध आत्म्या देहाच्या ममत्वामुळे देहामध्ये बद्ध जीवपणा आला आहे. त्याच्याच प्रमाणे शुद्ध आत्म्याला देहाच्या ममत्वामुळे, देहामध्ये माणसाला ममत्व म्हणजे देहामध्ये काय? माया. मायेशी म्हणजे देहावर असलेली माया, त्या मायामुळे माणूस बद्ध होतो. माणूस मूळचाच ब्रह्मच आहे, पण तो देहामध्ये आल्यानंतर देहाचा अभिमान बाळगल्यामुळे तो बद्ध झाला. मुक्त होता परी बळेची झाला बद्ध, घेऊन छंद माझे माझे. सगळं माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझं नातं, माझं गोतं, सगळं माझं. जीव मूळचा ब्रह्मच आहे. प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे. प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे. पण तो त्याने काय केलाय? देहाभिमान, देहाला आपला समजायला लागला. मुक्त होता परी बरेच झाला बद्ध. पहिल्यापासूनच मुक्त आहे, पण स्वतःच्या अहंकाराने बद्ध झाला. घेऊन छंद माझे माझे. छंद घेतला त्याने. छंद त्याने कसला घेतला? तर छंद त्याने या देहाभिमानाचा छंद घेतला, या त्रिगुणांचा छंद घेतला, अहंकाराचा छंद घेतला, विषयांचा छंद लागला त्याला, मायेमध्ये अडकला. तोच छंद त्याने हरिनामाचा घेतला, तर तो ब्रह्मच आहे. संतांनी काय केलं? हरिनामाचा छंद घेतला, आणि म्हणून ते शेवटपर्यंत कसं राहिले? ब्रह्मच राहिले. तुकोबाऱ्या ब्रह्मच, ज्ञानोबाऱ्या ब्रह्मच, बाकी त्यानं दुसरं वाक्य नाही. रामदास स्वामी ब्रह्मच, स्वतःच ब्रह्म. आपण पण ब्रह्मच आहोत, पण आपल्याकडे काय झालेलं आहे? आपण त्या हरिनामाला विसरलोय. घट निश्चलत्वे बिंब निश्चळ, घट चंचलते ते चंचल, तेवी देहाची अवस्था सकळ मानी केवळ जीवात्मा. घट स्थिर असला तर त्यातील पाणीही स्थिर असते. घट काय? घटामध्ये घट जर स्थिर असला, घट जर हलला नाही तर त्याच्यामध्ये पाणी पण हलत नाही, स्थिर असते. चंद्राचे प्रतिबिंब स्थिर असते, आणि त्या घटामध्ये प्रतिबिंब पडला चंद्राचा, तो पण स्थिर असतो. पाणी हलताच प्रतिबिंब हलते. पाणी हलला की प्रतिबिंब हलतो. त्याचप्रमाणे देहाच्या सर्व अवस्था जीवाच्याच आहेत असे भासते. आणि ह्या देहाच्या सर्व अवस्था कशा आहेत? जीव काय करतो? जीव चंचल आहे. चंचल आहे म्हणून सगळ्या देहाची अवस्था आहे. हा जीवच जर शिवाशी एकरूप झाला तर तो निश्चल होतो. बघा, लक्षात घ्या, जीवाची अवस्था आहे म्हणजे काय? जोपर्यंत या जीवाकडे चंचलत्व आहे, ह्या जीवाला शिवाशी एकरूप करता येत नाही. जीव ज्या शिवतत्वातून आलेला आहे, त्या शिवतत्वाला धरत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, त्याच्यामध्ये विलीन होत नाही, त्याचं ध्यान करत नाही, तोपर्यंत चंचलत्व आहे. एकदा का जीवाने शिवाशी एकरूप झाला तर त्याचं चंचलत्व निघून जातो. सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला सांगतात, स्वतः अंतःकरण जिता सकल काम पोशांता, परमात्मा परवता दूर नाही. जैसा किडालाचा दोष जाये, तैसे पंधरे तेची होय, तैसे जीव परब्रह्मच आहे संकल्प लोपे. काय सांगतात?
स्वतः अंतःकरण जिता स्वतःचा हा घटा करू जैसा निमाल येतय आकाशा न लागे जागे अनाठाई अवकाशा. घटामधला प्रतिबिंब आहे. घट फुटला मग का प्रतिबिंब जातो का? प्रतिबिंब बिंबाला निवायला जातो का? नाही जात ना. घटामध्ये जो प्रतिबिंब आहे तो घट फुटल्यावर त्या बिंबाला मिळायला जायची गरज आहे का? काहीच नाही. का? तर प्रतिबिंब वरतीच आहे, पण त्याचा प्रकाश कुठे आहे? त्या घटामध्ये आहे. तसं परमात्मा संचाला आधीच आहे. परमात्मा आधीच आहे, देह नंतर आलेला आहे. घटी कालविले अंजन तरी ते काळे होय जीवन. आता त्या घटामध्ये प्रतिबिंब दिसायचा, पण त्या घटातल्या त्या पाण्यामध्ये काळं टाकलं, काहीतरी काळा रंग टाकला. घटी कालवले अंजन म्हणजे काळा रंग टाकला. घटी कालवले अंजन तरी ते काळे होय जीवन. पाणी काळा झाला. बिंब प्रतिबिंबा जाण काळेपण लागेना. तरी त्यातल्या त्या प्रतिबिंबाला काळेपण लागत नाही. बिंबाला पण लागत नाही, प्रतिबिंबाला पण लागत नाही. म्हणजे सांगायचं काय त्यांना, की जे सगळं गुण आहेत ते गुण फक्त देहाचे असतात, ते जीवाचे नसतात. नाथबाबांना हे सांगत येते की प्रत्येक जीवाला जे गुण आहेत ते जीवाकडे नाही तर ते कोणाकडे आहेत? रजगुण, तमगुण, सत्वगुण हे देहाकडे आहेत. तसं घटातल्या त्या पाण्यामध्ये काळा कलर टाकला, काळा अंजन टाकलं, मग त्या घटातलं प्रतिबिंब गेलं का कुठे? प्रतिबिंबाला चिटकलं का? बिंबाला चिटकलं का? बिंब तर कितीतरी कोस दूर आहे, त्याचा काही संबंधच येत नाही. तसं आपल्याकडे आपल्या देहापाशी ते गुण आहेत, ते जीवात्म्याला कधीच चिटकत नाही. गुण कोणाकडे आहेत? देहबुद्धीकडे आहेत. आणि म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थाने लिहिले, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मबुद्धी म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर देहबुद्धी जाते. पण सदा संगती सज्जनांची धरावी. आपण सज्जनांच्या संगतीमध्ये जावं लागेल. दुसरा उपाय काहीच नाही बरं का. एकच उपाय आहे, साधूची संगत धरा. तर आपण सावध होऊ, साक्षेपी होऊ. धरिता साधूची संगती चित्त्या दिवसा मिळे मुक्ती. हे माझं निरोपावे दातारा. समर्थांनी प्रश्न केलेला आहे कल्याण स्वामींनी समर्थांना. धरिता साधूची संगती कित्या दिवसा मिळे मुक्ती. हे माझं सांगावे दातारा. म्हणजे साधूची संगती धरल्यानंतर आपल्याला किती दिवसामध्ये मुक्ती मिळेल याचं आम्हाला गणित सांग, याचं उत्तर दे. तर समर्थ सांगतात, सावध साक्षेपी आणि परमदक्ष त्याशी तात्काळची मोक्ष. आपण जर सावध झालो, साक्षेपी झालो आणि परमार्थाविषयी दक्ष असलो, सातत्याने आत्मचिंतन केला, तर आपल्याला ताबडतोब मुक्ती आहे. सावध साक्षेपी आणि परमदक्ष त्याशी तात्काळची मोक्ष. इतरांशी लक्षला नव्हेचे. इतर लोकांचं काय सांगता येत नाही. जो सावध आहे, जो परमार्थाचं भजन करतो, तो गुरुच्या आज्ञेत जातो, त्याला ताबडतोब मुक्ती आहे सांगतात. ताबडतोब. धरिता साधूची संगती धरल्या आपल्याला मुक्ती आहे. पण आपण साधू ओळखता येत नाही आपल्याला. साधूची संगतीला आपण जात नाही. आपण इतर जणांची संगत पकडतो. किती लोकांनी किती दोस्ती केली, किती लोकांना नातेवाईक धरून ठेवल्यात, पण संतांच्या संगतीला कोणी येत नाही. म्हणून संत सेवा उत्तम देवा. संतांची सेवा करा. संतांच्या सेवेतूनच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळणार आहे. असं आपण पूजा अर्चा कितीही केली तरी आपल्याला मोक्ष मिळणार नाही. मोक्षासाठी आपल्याला संतांची संगत धरावी लागेल. संत संगतीने थोरला पद्मनाभ जोडलेला. म्हणजे आपली तुटलेली नाळ जोडली जाते, आणि तुटलेली नाळ जोडली आपली तर आपल्याला ताबडतोब मोक्ष आहे. तेवे देहाची सुखदुःख कथा का पाप पुण्यादी जे वार्ता. नाही जीवाशिवांच्या माथा देह अहंता भोगी. तसं त्यांनी सांगितलंय
की त्याचप्रमाणे देहातील सुखदुःखे किंवा पाप पुण्य जीवात्म्याच्या शरीर भोगायला येत नाहीत. देहाने केलेले पाप देहालाच भोगायला लागतात. ते जीवात्म्याच्या शरीर लागत नाही. जीवात्म्याच्या ठिकाणी ते लागत नाही, ते देहालाच भोगायला लागतात. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? परत 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 आपल्याला दुसऱ्या जन्मात जावं लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेच्या संगतीमध्ये आपल्याला आपल्या गुणांतून काय होतं? वासना निर्माण होतो. गुणच काय करतात? आपली वासना निर्माण करतात, अहंकार निर्माण करतात. आणि त्या अहंकार म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जात नाही, कारण अहंकारातूनच गुणांची उत्पत्ती होते. ये घटीचे जल ते घटी भरित चंद्रबिंब असे त्याही आत तेही या देहाचा त्या देही जात जीवात्म म्हणत या हेतू. म्हणजे काय सांगतात बघा, की एका घाटातील पाणी दुसऱ्या घाटात टाकले आपण. एक घाट होता, दुसऱ्या घाटात पाणी टाकला आणि तरी दुसऱ्या घाटातील पाण्यात प्रतिबिंब पडते. जिथं जिथं जाईल तिथं प्रतिबिंब आहे. एका घाटातून एक घाट रिकामा केला, दुसऱ्या घाटात पाणी टाकला, दुसऱ्या घाटात पण प्रतिबिंब आला. तसं एका देहातून आपण दुसऱ्या देहात गेलो तरी आपल्याला ते गुण सोडत नाही. गुणाची अहंता जी आहे ती देहालाच आहे. देह आहे तोपर्यंत गुण आहेत. परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे. परमात्म्याला आकार नाही, परमात्म्याला गुण नाही, तो गुणातीत आहे. परमात्मा कसा आहे? परमात्म्याची व्याख्या काय? परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव आहे, त्याला अवयवच नाही. अज आहे, तो जन्माला येत नाही. ध्रुव आहे, तो चलत नाही. निश्चल आहे तो. ही परमात्म्याची व्याख्या आहे. मग चंचल कोण आहे? तर हा देह चंचल आहे. अहंकार कोणाकडे? देहाकडे आहे. आणि म्हणून माणसाला जोपर्यंत देहबुद्धी जात नाही तोपर्यंत अहंकार आहे, तोपर्यंत माणसाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जरा जरी अहंकार आला तरी माणूस गेला समजायचा. जरासा जरी कुठल्याही गोष्टीचा अहंकार आला तरी. म्हणून लिहिले महापुळे झाडे जाती आणि लवाले वासती. मोठी मोठी झाडे ताट असतात एकदम. महापूरच्या पुराला झाडे वाहून जातात, पण लवाले वासती, लवाले काय करतात? तर सगळ्याला असं वागतात. नम्र झाले भूता त्याने कोंडिल्या. प्रत्येकाने नम्र व्हा. मी अशी माणसं बरीच बघितली, नम्रच होत नाही हो. अगदी कडकपणामध्ये वागतात. म्हणजे त्यांच्याकडे काय आहे? अहंकार आहे. त्यांच्याकडे गुण प्रबल आहेत. आणि ते गुणच काय करतात आपल्याला? तर आपल्याला अधोगतीला घेऊन जातात. म्हणून प्रत्येकाने गुणांपासून सावध व्हा. गुणच आपल्याला त्रास देतात, गुणच आपल्याला जन्माला घालतात. हे गुण आपण गुणातीत व्हायला पाहिजे. सर्व गुणांना आपण टाकून आपण निर्गुण तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. सुरुवातीलाच लिहिलं कोणी? रामदास स्वामींनी, गणाधीश ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. निर्गुण तत्वाला आपण धरायला पाहिजे. ब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे. परत परत सांगतो तुम्हाला की गुण आहेत ना, ते गुणच आपल्याला जन्माला घालतात. गुणापासून अभिमान तयार होतो. गुणांमुळे आपल्याकडे वासना येतात, प्रबल होतात. आपण जे आपण खातो, तामसी आहार खातो, त्याच्याने काय होतो? तर काम वासना वाढतो. काम वासना वाढली, नाही मिळाली तर माणसाला लगेच काय होतात? लगेच काही ना काही माणसाकडे हे होतात. काय होतं? माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुण आढळून येतात. तो तमगुण प्रबल होतो. तमगुण राक्षसी आणि सत्वगुणात ते ग्रासी सत्वगुणाला खाऊन टाकतो. आणि तमगुण वाढत 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 जातो आणि त्याच्याकडनं अनेक प्रकारचे गुन्हे घडतात. तसा जीव एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो बघा. जीव काय करतो? एका देहातून दुसऱ्या देहात जातो. म्हणून त्याला आत्मा म्हणतात. आत्मा का म्हणतात?
तर तो जीव आहे तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो. जीवाचं कामच आहे एका देहातून दुसऱ्या देहात जाणे. पण त्या देहाकडे जसे गुण असतील तसा तो आत्मा होतो. आत्मा देहासारखा होतो. जिकडे नेला तिकडे जातो. समर्थ रामदास सांगतात, आत्मा देहासारखा होतो. तो जीवात्मा आहे ना, तो देहासारखा होतो. आणि म्हणून आपल्याकडे अंतःकरण शुद्ध नाही, आपला देह शुद्ध नाही. देहाच्या शुद्धतेसाठी आपण काहीच उपाय करत नाही. खातो पितो मस्त राहतो रे, पण देहाची शुद्धता, देह शुद्ध कशाने होतो? चित्ताची उपासना पाहिजे. चित्तामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे. आपण देहाला नको त्या मार्गाला घेऊन जातो. नको ते आपण काय काय करतो. आपण हा जीव जे आवडत नाही ते पण माणूस खातो. जे मनाला पटत नाही तेही माणूस करतो. जे शास्त्रामध्ये लिहिले त्याच्या विरुद्ध जातो. शास्त्रामध्ये लिहिले की नाही माल घाला गळ्यामध्ये, हा अजिबात माल घालणार नाही. का? कारण याला देहाभिमान आहे आणि याला सगळे विषय भोगायचे आहेत. आणि मग नंतर सगळे विषय भोगल्यानंतर देहाला येणारी जी बिलं आहेत, देहाने जे जे कर्म केलं त्या कर्माचं शेवटीला काय होतात, माणसाकडे जमा होतात कर्म. आणि त्या कर्मातून मनुष्य काय करतो, या देहाकडे जी कर्म आहेत ती कर्मच माणसाला परत जन्माला घालतात. आणि ते कर्म जर भगवत भक्तीचे असतील, भगवंताच्या दर्शनासाठी केलेले असेल, भगवंताच्या कार्यासाठी वापरलेले असतील, तर ती कर्म काय करतात, पुढच्या जन्मामध्ये माणसाला साधू बनवतात. चांगल्या श्रीमंत घरामध्ये जन्माला घालतात. ज्ञानोबाऱ्यासारखा ना, आपल्या नातांच्यासारखं. नात किती श्रीमंत होते बघा, श्रीमंती होती त्यांच्याकडं. त्याच्यानंतर मीराबाई किती घराची श्रीमंत होते बघा. मग अशा घराण्यामध्ये माणसाला जन्म मिळतो. आणि अशा घराण्यामध्ये देहाची जर मागच्या जन्माची चांगली कर्म असतील तर त्या चांगल्या कर्मातून परमात्मा आपल्याला चांगल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये अखंड नामचिंतन आहे, अखंड भगवंताचं नामस्मरण आहे, अशा घराण्यामध्ये प्रत्येक जीवाला काय करतो, जन्माला घालतो. म्हणून आपल्याला ह्याच देहामध्ये असताना आपले गुण आपल्याला घालवते असे येते ना, आपण निर्गुण तत्वाशी कसं एकरूप हो. म्हणून निर्गुण म्हणजे काय, तर निर्गुण म्हणजेच परमात्मा आहे. आपल्यातले गुण गेलं का आपणच परमात्मा आहोत. आपल्याकडे गुण जात नाही, गुण वाढतच चाललेले आपल्याकडे. प्रत्येक माणसाकडे गुण वाढतच चाललेले आहेत. कारण कलियुगामध्ये आपण आहोत. आणि ते गुण काय करतात, आपल्याला जन्माला घालायला कारणीभूत गुणच आपले विषय, आपले गुण, आपला अहंकार, हे सगळे आपल्याला परत परत जन्माला घालतात. मग आपल्याला जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर आपण कोणाची भक्ती करायला पाहिजे, आत्मदेवाची भक्ती करायला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. देव देव म्हणून व्यर्थ कार्य संशय, निजदेव नेनशी मुळे कोण. निजदेव म्हणजे स्वतःचा अंतरित अंतरात्मा. निजदेव नेनशी मुळे कोण, तो स्वतःचा अंतरित अंतरात्मा कोण आहे ह्याचीच ओळख नाही. देवा नाही नाव, देवाला नाव नाही म्हणतो. देवा नाही रूप, देवाना रूप पण नाही देवाला. देवा नाही गाव, देव कुठल्याच गावाला राहत नाही. देवाला गाव पण नाही, रूप पण नाही, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. आणि आपल्याला तसं व्हावं लागेल, निर्गुण निराकार व्हावं लागेल. तरच आपल्याला आता जो आपल्याला हा जो श्लोक क्रमांक 47 आहे त्याच्यामध्ये नाथबाबाने आपल्याला काय केलेलं आहे, तर आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की आपले गुण कसे आपले कमी करता येतील, गुणांना बाद कसं करता येईल, आणि त्या निर्गुणाकडे आपली वाटचाल कशी होईल. भगवंताचं भजन करता करता गुण निघून जातात आणि आपण स्वतः कधी निर्गुण होतो, त्या निर्गुण परमात्म्याला आपण कधी जाऊन भेटतो हे आपल्याला पत्ताच लागत नाही. मग तशी आपली काय असली पाहिजे, तशी आपली साधना असली पाहिजे. साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. सप्रेम उपजे माझी भक्ती, सप्रेम प्रेमासहित भक्ती आपल्याला करता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देव बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिका